तो लाभ घेण्यासाठी बिहारमध्ये 40% वरच्या दिव्यांगांना सूट आतापर्यंत दिली जाते, म्हणजे आता नवीन नियमानुसार. आणि तेच महाराष्ट्रामध्ये 80% वरती नियमावली असून सुद्धा त्याच्यामध्ये अजून काही काही नियम लावले जातात लाभ घेण्यासाठी. महाराष्ट्र सगळ्यात मोठा राज्य असून, बिहारपेक्षा तरी तुलनेने मोठा असून, त्याच्यासोबतच सगळीकडे आपण फर्स्ट आहोत किंवा सेकंड आहोत, पण तरीही आपण या बाबतीत मात्र का मागे पडतोय. नमस्कार दिव्यांग मित्र मैत्रिणींनो, दिव्यांगांचा आवाज बोलानुभवाच्या या चॅनलमध्ये मी ओमकेश आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. पहिला 60% वरच्या दिव्यांगांना बिहार सरकार ही योजना देत होतं. आता 40% पर्यंत आणले, पण आपण अजून 80च्या खाली येऊ शकलो नाही आहोत, किंवा 80 मध्ये सुद्धा नियम व अटी ज्या काही शिथिल करायला पाहिजेत तर त्या शिथिल सुद्धा करू शकलो नाही आहोत आपण. तर नेमकं चाललंय तरी काय? जिथं वल्गना केल्या जातात, जिथं घोषणा केल्या जातात, जिथं योजना आणल्या जातात मोठमोठ्याल्या, जिथं सांगितलं जातं की स्पर्धेमध्ये महाराष्ट्राची स्पर्धा कोणी करू शकत नाही, मग ते खेळ असू दे, मग ती सांस्कृतिक या असतील, विषय असतील, किंवा प्रगतीच्या तुलनेत असेल, किंवा बाकीच्या सगळ्या तुलनेमध्ये महाराष्ट्राची तुलना किंवा महाराष्ट्राची स्पर्धा, महाराष्ट्रासोबत स्पर्धा कोणीच करू शकत नाही असं नेहमी बोललं जातं महाराष्ट्राकडून. मग याच गोष्टीमध्ये मात्र महाराष्ट्र आपला का मागे पडतोय, हा माझा प्रश्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी यांना आहे, किंवा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक जी यांना आहे. कारण का बिहारसारखं राज्य जे 40%च्या पुढच्यांना सर्वांना लाभ देऊ शकतं दिव्यांगांना, मग महाराष्ट्रामध्ये 80%च्या आतल्यांना का लाभ दिला जात नाही आहे, की किंवा 80%च्या वरच्यांना सुद्धा लाभ देताना त्याच्यात नियम व अटी इतक्या जाचक का लावल्या जात आहेत, माझा हा प्रश्न आहे. आता तुम्हाला लक्षात आलं नसेल मी कशाबद्दल बोलतोय, तर मी त्या गोष्टीबद्दल बोलतोय ज्या गोष्टीची गरज खरं तर 65%च्या वरच्या दिव्यांगांना खरी जास्त पडते म्हणूया आपण, किंवा 40%च्या वरच्या सगळ्यांनाच असते, पण 40%चे वरचे दिव्यांग बाकीच्या गोष्टी करू शकतात. याच्यामुळे मी म्हणतोय की 65% वरील तर दिव्यांगांना, 60 ते 65% वरील दिव्यांगांना तरी ते लाभ दिले गेले पाहिजेत. कोणतं लाभ ते जे बिहार देत आहे पण आपलं महाराष्ट्र देत नाहीये, तर ते म्हणजे बॅटरी सायकल म्हणा, किंवा तुमची ती टू व्हीलर, 3 चाकी सायकल किंवा बाईक म्हणा, बॅटरीवरती चालणारी जी बाईक आहे, तर त्याला 40%च्या वरच्यावाल्यांना तिथं बिहारमध्ये गाडी दिली जाते. ज्यांचं 40%च्या वरचा दाखला आहे त्यांना ती दिली जाते, ना कोणतीही अट लावता. आणि आपल्या इथे महाराष्ट्रामध्ये मात्र 80%च्या वरचा त्याचा दाखला पाहिजे. त्याच्यासोबतच त्याला दोन्ही हात व्यवस्थित शाबूत पाहिजेत, त्याचं हेच नको, त्याचं वय तेवढंच पाहिजे, त्याचं वय हेच पाहिजे, अशा भरपूर प्रश्न किंवा भरपूर अटी नियम लावले जातात. आता तुम्हाला उदाहरणासहित सांगतो. डायरेक्ट बिहारनं काय असं केलंय का? बिहारनं डायरेक्ट 40% वरती आणलंय का? तर नाही आणलं. मी पण समजू शकतो, प्रत्येकाचे नियम असतात, प्रत्येकाचे एक रूल्स रेग्युलेशन्स, भरपूर साऱ्या गोष्टी असतात, पण ज्या गोष्टी असायला पाहिजेत त्या गोष्टी नाही आहेत. लक्षात घ्या. म्हणजे बघा, आता पहिला सगळ्या पूर्ण भारतात 80%च्या वरच्यांनाच ती गाडी किंवा ती सायकल दिली जाते. पूर्ण भारतात तीच योजना आहे, मी नाही म्हणत नाही, पण बिहारसारखं राज्य त्या 80चं 60 वरती आणलं, 60च्या पुढच्यांना देऊ लागलं नंतर आणि 60 पर्यंत होतं ते आता यावर्षी त्यांनी 60चे 40 वरती आणलं. म्हणजे ज्यांचे 40%च्या वरती दिव्यांगत्व आहे त्यांना ती 3 चाकी बॅटरीवरची सायकल किंवा बाईक म्हणा, तर ती देऊ लागलेले आहेत ते. मग आपलं महाराष्ट्र राहू दे 40%च्या वाल्यांना द्यायचं आत्ता सध्या तरी, पण निदान 65%च्या वरच्या तरी दिव्यांगांना द्या हो. 80%च्या वरच्यांना देता तुम्ही माहित आहे, पण त्यात पण नियमाटी लावताय तुम्ही, याच्यात कोणतंही दुमत नाहीये आम्हाला, पण लावा नियमाटी, पण जरा जाचक नियमाटी नसल्या पाहिजेत. लक्षात घ्या. 65%च्या वरील जर दिव्यांगांना ते जर सायकल मिळाली तर ते शाळेला जाण्यासाठी, कॉलेजला जाण्यासाठी म्हणा, किंवा नोकरीला जाण्यासाठी, जे काही एसटीने प्रवास करतात म्हणा, किंवा गावातल्या गावात जरी प्रवास करायचा असेल, किंवा शहरातल्या शहरात जरी प्रवास करायचा असेल, तरी सुद्धा 100-100, 200-200, 500-500 रुपये देऊन रिक्षा करावी लागते, किंवा उबर करावी लागते, टॅक्सी करावी लागते. याचा खर्च त्या दिव्यांगाचा वाचू शकतो. कारण दिव्यांगाला मिळतोय फक्त 2,500 रुपये पेन्शन. त्या 2,500 रुपये पेन्शनमध्ये काय काय गोष्टी कराव्या लागतात. मग त्यात जर तुम्ही जर या अशा योजना जर आणाल तर खूप चांगली गोष्ट होऊ शकते महाराष्ट्रामध्ये. आणि आता तुम्ही म्हणू नका की परवडत नाही, हे होत नाही, ते होत नाही, मग तुम्ही बाकीच्या गोष्टींबाबतीत का मग त्यांच्याशी तुलना करता? बाकीच्याही बाबतीत त्यांच्याशी तुलना करायची नाही. मग लक्षात घ्या, जर त्यांच्या बाकीच्या राज्यांसोबत जर बाकीच्या गोष्टींबाबतीत तुलना करायची असेल तर याही गोष्टीत दिव्यांगांच्या बाबतीत ही तुलना केली पाहिजे. आणि बिहारचं राज्य जे देऊ शकतंय तर ते महाराष्ट्रानेही दिलं पाहिजे, हेच माझं म्हणणं आहे. तुम्हाला परत एकदा जर समज नसेल तर सांगतो.
40%च्या वरच्या दिव्यांगांना बिहारमध्ये, जे कोणी बिहारमध्ये रहिवासी आहेत, तुमचे कोणीही ओळखीचे असतील तर त्यांना सांगा, जे लोकोमोटर डिसेबिलिटी असतील, लोकोमोटर म्हणजे जे पायाने हँडिकॅप असतील, पायाने किंवा हाताने वगैरे हँडिकॅप असतील किंवा मानेने वगैरे म्हणा, तर त्यांना 40%च्या वरचं त्यांचं दिव्यांगत्व असेल तर त्यांना 3 चाकी सायकल बॅटरीवर चालणारी किंवा 3 चाकी बाईक जी काही स्कूटी असते तर ती स्कूटी मिळणार आहे. तसं आपल्या महाराष्ट्रात फक्त 80%च्या वरच्या दिव्यांगांना मिळतं आणि 80% असेल तरी सुद्धा चालत नाही, तर त्याचे दोन्ही हात शाबूत पाहिजेत किंवा दोन्ही हात व्यवस्थित पाहिजेत, दोन्ही हाताने त्याला गाडी पकडता आली पाहिजे किंवा ती सायकल पकडता आली पाहिजे, त्यावेळेलाच ती योजना त्याला लागू केली जाते किंवा दिली जाते. आलं लक्षात? तर हेच महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना, परिवहन मंत्र्यांना विनंती आहे की निदान 80चं 65 वर तरी आणा. 40 तर हळूहळू आणाल तुम्ही, पण निदान 65 वरती तरी आणा, ही एक कळकळीची विनंती करतो. आणि तुम्हाला अजून काय कोणत्या विषयाबद्दल माहिती हवी आहे ती कमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा. ही एक म्हणजे इच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. जय महाराष्ट्र, जय दिव्यांग.